सगळेच गुरु झालेले आहेत आणि सगळेच लोक ज्ञान वाटतात. खरं. 5 नंबरचे जे लोक असतात, जर तुम्ही त्यांना 9 to 5 च्या जॉबमध्ये लावलं, हां. म्हणजे ते बोर होऊन जातात. तर कधी पण लग्न करायचं असलं कोणाचं म्हणजे, तर सून आपली 6 नंबरची आली ना, म्हणजे कधी पण आपल्याला काही त्रास होत नाही. पण 8 नंबर जे आहे ते मनीचं नंबर सुद्धा आहे. बरं. पैशाचा नंबर आहे. शनी आहे, ते आपले 10वे घरचा मालिक आहे. शेवटचा नंबर आहे 9 नंबर. पण सर्वात पॉवरफुल नंबर आहे. पैसे येण्यासाठी सगळ्यात चांगला नंबर आहे 741. डेट ऑफ बर्थ 5 मै आहे. तर ऑलरेडी यू हॅव 2 5 नंबर्स. 5 मै, 5-5 आणि मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही 555 घेतलं तर एक्सेसिव्ह 5 नंबर. म्हणजे तुम्ही बोलण्यात जसे आपण उलटी करतो तसे खूप जास्त बोलणार आहे. हाय, हॅलो, नमस्कार. अनटॅपच्या ह्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बऱ्याचदा आपण बघतो की न्यूमरोलॉजीच्या बाबतीमध्ये आपल्याला कोणी न कोणी सांगत राहतं आणि काही जण तर स्वतः न्यूमरोलॉजिस्ट बनलेले असतात काही न येताना. तर आज ह्या सर्व विषयांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्या ह्या विषयावर बोलण्यासाठी एक प्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट मॅडम आपल्या इथे आलेल्या आहेत. त्या म्हणजे जयश्री मॅडम. जयश्री मॅडमचं सांगायचं झालं तर गेल्या 20 वर्षापासून मॅडम ह्या फील्डमध्ये आहेत आणि भरपूर त्यांच्या सक्सेस स्टोरीज आहेत. त्यांचे क्लायंट्स मोठमोठाले आहेत. तर त्यांच्याकडून काय नेमकं न्यूमरोलॉजी असते, कोणते नंबर्स आपल्यासाठी चांगले आहेत, वाईट आहे, हे आज आपण बघूयात. तर सुरू करूयात अनटॅप बाय गौरव. नमस्कार मॅडम. अनटॅप बाय गौरवच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. मला पर्सनली बऱ्याच गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये माहिती आहे, पण माझ्या व्ह्यूअर्सला तुमचा एक ओळख करून देण्यासाठी थोडीशी माहिती सांगा. नमस्कार गौरव. मी स्वतःला पॉसिबिलिटी ऑफ हॅपीनेस असं सांगते. कारण मी जे काही काम करते ते लोकांना एक हॅपीनेस, एक उम्मीद ते जागृत करते. मी की न्यूमरोलॉजिस्ट जयश्री अग्रवाल आणि मागील 20 वर्षापासून हे मोडॅलिटी मी प्रॅक्टिस करत आहे, ज्याने की हजारो लोकांचे आयुष्य बदलून टाकलेले आहेत. वेगवेगळ्या फील्ड्समध्ये. आणि अजून मी जे प्रॅक्टिस करते ते आहे टॅरो कार्ड रीडिंग, ॲस्ट्रोलॉजी, क्लिनिकल हिप्नोथेरपी, क्रिस्टल्स आणि खूप काही मी प्रॅक्टिस करते. मॅम, आता आजकाल आपण बघतो की सर्वजण ह्या न्यूमरोलॉजीकडे वळालेले दिसतात आपल्याला हं. आणि ॲस्ट्रोलॉजी सुद्धा एक असं हे आहे ज्याच्यामधून खूप जण बघतात, आपलं भविष्य बघतात किंवा त्यानुसार सल्ले वगैरे घेतात. तर ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे? ॲस्ट्रोलॉजी आणि न्यूमरोलॉजी मधला? ॲस्ट्रोलॉजी जे असते ना, ते खूप जास्त पुरातन कालाचे किंवा हं. खूप डीप स्टडी असते. हं. त्याच्यात जे घरं असते 12 घर आणि ते सगळं. हं. पण न्यूमरोलॉजी जी आहे ना, ती हं. खूप सोपी पद्धत आहे आणि हं. खूप इन्स्टंट रिझल्ट्स येतात. त्याचे जे रेमेडीज सुद्धा खूप जास्त असं टाईम कन्झ्युमिंग किंवा खूप पैसे लागणारी नसतात. पण स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये थोडीफार चेंजेस आणली हं. आणि स्वतःच्या अ, अवतीभोवतीतलं थोडंसं वातावरणमध्ये काही चेंजेस केलं, तरी आपल्याला त्या नंबर्सचे इम्पॅक्ट भेटतात. आणि नंबर्स काय आहेत? नंबर्स म्हणजे जेव्हा आपण जन्माला येतो, हं. त्या दिवसापासून ते मरेपर्यंत नंबर काही आपलं पिछा सोडत नाही. बरोबर. ते कसं बर्थ डेट असलं किंवा कोणती बेड नंबरवरती, कोणत्या रूम नंबरवरती, हं. मग कोणत्या रोल नंबर आहे शाळेत तुमचं, बरं. घराचा नंबर, मोबाईल नंबर किंवा गाडीचा नंबर, कोणती तारखेला तुम्ही काय पॉलिसी घेतली, हं. कोणती तारखेला तुम्हाला अवॉर्ड भेटलं. हं. तर सगळे काही आपल्या आयुष्यात नंबरावरतीच हं. सगळे डिपेंडंट आहे. आणि नंबर्स डायरेक्टली, इनडायरेक्टली ते हं. ॲस्ट्रोलॉजीचं एक पार्ट आहे, एक हं. अभिन्न पार्ट आहे. ओके. जे म्हणजे नंबर्ससुद्धा प्लॅनेट्सनेच रूल होतात. पण ॲस्ट्रोलॉजीमध्ये काय आहे ना, आपल्याला खूप काही कॅल्क्युलेशन्स असतात. खूप डीपमध्ये जावे लागतात. बट न्यूमरोलॉजी इज व्हेरी ईज़ी एंड बहुत प्रैक्टिकली यू कैन यूज़ इट और बहुत अच्छे रिजल्ट्स आते हैं उसमें. हां. मी एक ट्रेंड बघतोय, की माझे मित्र, कंपनी वगैरे परिवारातले कोणीही जरी असेल, तर ते काय करतात, की स्वतःहून काहीतरी कॅल्क्युलेट करतात, Googleवर जातात आणि त्या गोष्टी करतात.
म्हणजे आजकाल ते ट्रेंड झालेला आहे. हो, हो. कारण हे आपले जे स्टार्ट झाले ते मूव्हीजच्या नावानं म्हणजे कुठे एक्स्ट्रा के लावलं, कुठे हं, एक्स्ट्रा हं, आर लावलं. ते लोकं अट्रॅक्ट झाले. ते हं, मूव्ही खूप ब्लॉकबस्टर झाली किंवा जे काही क्रिकेटमध्ये तुम्ही बघाल, हं, की हं, कोणती नंबरची टी-शर्ट कोणत्या हं, हं. खेळाडूने घातलेली आहे किंवा कोणत्या ॲक्टरने आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चेंजेस केलेले आहेत. तर म्हणून काय झालं लोकं अट्रॅक्ट झालेले आहेत त्या सायन्सकडे आणि ते स्वतःहून करतात. पण ते एवढं काही म्हणजे मी जे प्रॅक्टिस करते किंवा माझ्याकडे जे लोकं येतात कन्सल्टेशनसाठी ते एवढं काही रिझल्ट ओरिएंटेड नसतात. कारण ते मनामधून किंवा जनरलाइज्ड फॉर्म्युला लावून घेतात आणि ते करतात. पण त्याचे कधी-कधी आपल्याला ड्रॉबॅकसुद्धा लागते. कारण अ, नावमध्ये काही आपण स्पेलिंग एक्स्ट्रा ॲड केली, काही अल्फाबेट एक्स्ट्रा ॲड केले, तर जरुरी नाही ना ते अल्फाबेट तिकडे ॲड केले ते आपल्याला करेक्ट रिझल्ट्स देतील किंवा सक्सेस देतील. कधी-कधी ते आपल्याला विपरीतसुद्धा होते. तर म्हणून ते केलं ते जनरलाइज्ड रूल फॉलो करून केलेले आहेत. पण जर आपल्याला रिअलीमध्ये काही रिझल्ट्स करायचे, अॅम्बिशियस फुलफिल करायचे असेल, तर एक प्रॉपर कन्सल्टंटकडे गेले, त्यांच्याकडून सल्ला घेतला, तर त्याचे आपल्याला नक्की खूप चांगले रिझल्ट्स मिळतील. कुंडलीमध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. हं. वेगवेगळे टाइप्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. तसं न्यूमरोलॉजीमध्ये सुद्धा आहे वेगवेगळे टाइप्स? हो. खूप वेगळे-वेगळे टाइप्स आहेत. हं, जसं आता मी स्वतःहून कुणाची पण रिपोर्ट तयार करायची असली, हं, तरी मी त्याच्यात खूप वेगवेगळे प्रकार आहेत. जसे फॉर एक्झाम्पल वैदिक आहे, हं, लोशो ग्रिड आहे, पायथागोरस आहे, चॅल्डियन आहे किंवा ईस्टर्न न्यूमरोलॉजी आहे. तर असे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळ्या कॅल्क्युलेशन्स आहेत. दर अल्फाबेट्सला किंवा नंबरच्या त्याच्यात वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा आहेत. आणि ते वेगवेगळ्या प्रकारात म्हणजे कोणी काय करतं फक्त लोशो ग्रिड प्रॅक्टिस करतात, ओके. कोणी फक्त वैदिक प्रॅक्टिस करतात. पण ज्यांना पूर्ण नॉलेज आहे त्या पूर्ण न्यूमरोलॉजीची, तर त्यांना माहीत असते की कुठं आपल्याला काय कनेक्ट होते आणि काय आपल्याला बरं करायचे आहे. कारण वैदिकमध्ये काय असतं ते आपल्याला तिकडची आपल्या स्ट्रेंथ्स समजून येतात, की त्या पर्सनमध्ये काय स्ट्रेंथ आहे, हं, काय वीकनेस आहे. हं, लोशो ग्रिड केली तर तिकडे आपल्याला प्रॅक्टिकल समज में येते, कारण की कोणत्या रेमेडीज करायच्या आहेत, हं, कोणत्या वीकनेस आहे तिकडे, काय आपण करू शकतो किंवा पायथागोरसमध्ये पर्सनॅलिटीला आपण कसं स्ट्राँग करू शकतो. हं. तर असे आपल्याला खूप डिटेलमध्ये मी एवढे पुस्तकं वाचलेत, एवढी प्रॅक्टिस केलेली आहे, एवढे क्लायंट्स, हजारो क्लायंट्सवरती मी काम केलेलं आहे. तर म्हणून आता कुणालची मला फक्त ते माणूस माहीत नाही, हं. पण फक्त डेट ऑफ बर्थ माहीत आहे. मी त्याच्या सगळं काही सांगून शकते, की काय आहे ते. डेट ऑफ बर्थवर तर मला यायचंच आहे. पण हं. त्याच्या पहिले मला एक प्रश्न घ्यावासा वाटतोय. तो प्रश्न असा, की आता तुम्ही वेगवेगळे 4 टाइप सांगितलात. तुम्ही वैदिक सांगितलं, लोशो ग्रिड हां. सांगितलं. तर हे जे टाइप्स आहेत, आता फॉर एक्झाम्पल माझं न्यूमरोलॉजीनुसार मला काहीतरी उपाय करायचे किंवा मला काही चेंजेस करायचे. हं. ओके. आता वैदिकमध्ये सांगितलंय, की काही गोष्टी निगेटिव्ह आहेत आणि काही गोष्टी हां. पॉझिटिव्ह आहेत. पण त्या निगेटिव्हमध्ये माझी आवडीची गोष्ट आहे. मग मी लोशो ग्रिडवर जातो. मग अच्छा. लोशो ग्रिडवर गेल्यानंतर मग मला तिथे कळतं, की हां, ही गोष्ट माझी इथे पॉझिटिव्हमध्ये आहे. मग याच्यामध्ये बरंच जंबल होत असेल. तर तुम्ही एक सर्वसाधारण म्हणजे व्यक्तींना कसं सांगाल, की हे कोणती फॉलो केली पाहिजे किंवा सर्वच फॉलो करून अभ्यास केला पाहिजे? बेसिकली काय आहे नेमकं हे? हो, जसं मी आता तुम्हाला सांगितलं ना गौरव, कारण की लोशो ग्रिड जी असते, हां. ती बेसिकली तुमच्या अ, काही तुमच्यामध्ये कमी आहे, हं, ते एलिमेंटल बेस आहे. तर एलिमेंट्स आपले कुठे कमी पडतात. हं, नंबर आपल्याला सगळ्या नंबर्सची हं, गरज आहे. हं, कारण कोणता नंबर जास्त झालेला आहे, हं. की कोणता नंबर मिसिंग आहे आपल्याकडे, तर त्याला बॅलन्स करणे ते लोशो ग्रिडमध्ये ते ओके. पद्धत आहे किंवा ते स्टाईल आहे तिकडे. तर लोशो ग्रिड पण खूप कंपल्सरी आहे. हं, आता जर मी पायथागोरस बघितलं,
तर पायथागोरसमध्ये कसं आहे, तुमची वीकनेस आणि स्ट्रेंथ हं. तिकडून समजून येते. तुम्ही काय बॅलन्स केलं लोशो ग्रिडमध्ये, पण जर वीकनेस आणि स्ट्रेंथला ओळखलंच नाही, फक्त ते रेमेडीज केली आणि तुम्हाला माहीत आहे की ही माझी वीकनेस आहे आणि यू आर ट्रायिंग टू बॅलन्स दॅट थिंग बट नॉट ओव्हरकमिंग द वीकनेस. देन जे काम केलेलं आहे तेवढे रिझल्ट्स भेटणार नाही. तर म्हणून आपल्याला काय करायचंय, पूर्ण पद्धत जी आहे ते स्टडी करून बरोबर त्यांच्या हिशोबाने जर बॅलन्स केलं, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले भेटतील. आता आपण मूळ गाभ्यावर येऊ. हं, हं. न्यूमरॉलॉजीमध्ये आपण म्हणजे आता जेव्हा माझ्या मित्रांमध्ये चर्चा असते आणि ज्यांना ह्या विद्येबद्दल किंवा ह्या गोष्टींबाबतीमध्ये ज्ञान आहेत, तर ते सडनली काय करतात, की म्हणतात, की तुझी डेट ऑफ बर्थ काय? हां. मग मी त्याला एक डेट ऑफ बर्थ सांगतो. तो म्हणतो, "हां, तुझी 6 येतीये का? ओके, एक काम कर, तू अशा-अशा गोष्टी कर. हां, तुझी 3 येतीये का? मग तू अशा-अशा गोष्टी कर." तर हे जे असं आजकाल जे फॅड वाढलंय, की जर तुमची ह्या-ह्या याच्यावर डेट ऑफ बर्थ असेल किंवा तुमची हं. त्या-त्या डेट ऑफ बर्थ असेल किंवा तो मूल्यांक किंवा भाग्यांक तुमचा असेल, तर तुम्ही असं-असं करा. तर हे कितपत योग्य आहे? हे असं करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे ॲक्चुअली? हो, ते आहेत. म्हणजे आता कसं असतं ते जेवढी नॉलेज आजकाल काय आहे सोशल मीडियाज आणि जे काही आपल्याला खूप जास्त नॉलेज भेटू लागली आहे हं. सोशल मीडियावरून. पहिले तसं नव्हतं. आपण जेवढी पुस्तकं वाचली तेवढंच ज्ञान आपल्याला भेटायचं. पण बरोबर. आता सगळेच गुरु झालेले आहेत आणि सगळेच लोकं ज्ञान वाटतात. खरंच तर आहे. ते आहे 50% आहे. असं हं. नाही आहे की ते खोटं आहे की ते फॉलो नाही करायचं. पण अधुरा ज्ञान इज अ फीलिंग ऑफ लॉस. तर जे काही असतं ना, म्हणजे आपली जे मूलांक आहे, बर्थ डेट आहे, त्याला आम्ही BN म्हणतो. ओके. तर BN जी असते ना, ती आपल्यावरती जोपर्यंत आपण 35 वर्षाचे नाही होत, हं, तोपर्यंत आपलं मूलांक काम करतो. हं, तर ती आपली पर्सनॅलिटी. सपोज हं, फॉर एक्झाम्पल आता कुणाचं तरी बर्थ डेट 15th आहे. हं, तर 15 नंबर मीन्स 1 एंड 5. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 1, 5 एंड 6. हं, तर त्याचा मूलांक आहे 1, 5, 6. तर त्या माणसाला म्हणजे आता 35 वर्षाच्या आधी त्याला खूप चांगलं काहीतरी लक्झरीज पाहिजे, डॉमिनेटिंग असेल, तो घरात बसत नसेल, त्याला दिवसभर कुठेतरी फिरायचं, हिंडायचं असं त्याला मनात असतं. हं, पण त्याची जे भाग्यांक आहे किंवा DN डेस्टिनी नंबर जे असेल ना, ते 35 नंतर काय असतो, आपल्याला घराची जिम्मेदारी, व्यवसायाची जिम्मेदारी किंवा स्वतःचं करियर डेव्हलप करायची. तर ते मुलांच्या कॅरेक्टरिस्टिक्स तो तेव्हा नाही वागू शकतो किंवा हं. तेव्हा सक्सेस नाही भेटत. मग तेव्हा DN नंबर रोल प्ले करतो. तर मग तिकडे DN नंबर असतो. म्हणजे जे अधुरा ज्ञान आहे नेटवरती असते कारण की 15 नंबर डू धिस, 5 नंबर डू धिस. पण त्यांना ते टेक्निकल नॉलेज असायला पाहिजे, की हे BN आहे. BN या वर्षापर्यंत चांगलं आहे. पण आता तुमचं 35च्या वरती आता तुमचे रोल्स डिफरंट झालेले आहेत किंवा आता तुमचे पर्सनॅलिटी डिफरंट झालेली आहे. तर आता DN काम करते. तर म्हणून ते थोडंसं टेक्निकली माहीत असलं पाहिजे ते. 1 पासून सुरुवात केलं तर थोडा आम्हाला एडव्हाइस करा ना, म्हणजे 50% का होईना, पण हां. कुठे-कुठे लोकं आपले जे व्ह्यूअर्स आहेत ते करेक्ट होतील, की बाबा 1 नंबरवाल्यांनी काय केलं पाहिजे, 2 नंबरवाल्यांनी काय अच्छा. केलं पाहिजे, असं थोडं सांगा ना? तशी तर माझी YouTubeवरती पूर्ण व्हिडिओ आहे 1 ते 31 म्हणजे दर नंबरची हं, वेगळी कॅरेक्टरिस्टिक आहे. हं, पण इकडे आपण थोडंसं जनरलाइज्ड म्हणून 1 ते 9 घेऊ. हं. कारण 1 नंबर म्हणजे ज्यांची बर्थ डेट 1 आहे, 10 आहे, 19 आहे किंवा 28 आहे. तर त्यांची जर आपण टोटल केली तर ती 1 वर येते. मग आता ही जी टोटल तुम्ही जी म्हटले, तर ही हं. डेट ऑफ बर्थ की पूर्ण नाही, नाही. हे डेट ऑफ बर्थचं. म्हणजे पूर्ण म्हणजे आता माझी 24/8/92 तर माझी ही जी पूर्ण मी जर कॅल्क्युलेट हे केलं तुमची डेस्टिनी नंबर असेल. ओके. आणि तर जे मी सांगते ते फक्त डेट ऑफ बर्थ म्हणजे जी म्हणजे तारीख असेल, तारीख, त्या तारीख. तारीखवरच असेल. हां, ओके, ओके. म्हणजे माझी 24 आहे तर म्हणजे 6वर. 6वं असेल. ओके, ओके. ओके. डेट घेऊ हं. आणि त्यानुसार एक-एक डेट घेऊन मग त्यांचं काय असू शकतं, काय त्यांचं कॅरेक्टर असू शकतं किंवा मग त्यांना काय अचीव्हमेंट वगैरे बाकीच्या बाबतीमध्ये एक स्टँडर्डाइज
जे तुम्ही म्हटले की 50% बरोबर असू शकतं किंवा 50% बरोबर असतं, तर ते थोडं समजून सांगा ना? तर आता असं कसं आहे, मी जे तुम्हाला 1 ते 9 पर्यंत सांगते. हं. तर जर तुम्ही 35 वर्षाच्या खाली असेल, तर तुम्हाला तुमच्या जन्मतारखेशी ते रिलेट करायचं हं. आणि जर तुम्ही 35च्या वरती असेल, मग तुम्हाला ते आपल्या डी-एनच्या नंबरची रिलेट म्हणजे करायचं. पूर्ण नंबर हां. कॅल्क्युलेट करायचे डेट ऑफ बर्थ मधले. हं. ओके, ओके, ठीक आहे. ओके. हां. तर 1 नंबरचे लोकं कसे असतात ते सूर्याच्या रूलिंगमध्ये येतात. हं. सूर्य काय आहे? जीवनदायिनी शक्ती आहे किंवा ब्राईटनेस किंवा न्यू मॉर्निंग देणारा, न्यू जीवन देणारा आहे. तर 1 नंबरचे लोकं जे असतात ते एम्बिशियस किंवा पॉझिटिव्ह आणि प्रत्येक नंबरच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण कॅरेक्टरिस्टिक असतात. ओके. तर 1 नंबरचे लोक जे काही 1 किंवा 10, 19 और 28 तर ते 1 नंबरच्या ग्रुपमध्ये असतात. तर ते 1 नंबरचे लोकं जे असतील ना, ते खूप एम्बिशियस असतील, लीडरशिपच्या क्वालिटी असतील त्याच्यामध्ये आणि ते कधी कुणाच्या अंडरमध्ये काम करणार नाही. कारण सूर्य एकच आहे आणि त्याच्या अवती-भोवती सगळे फिरतात. म्हणून 1 नंबरचे लोकं तसे असणार आहे. आता मी 1 नंबरच्या बद्दल सांगितलं, तर 35च्या नंतर असेल, तर तुम्हाला तुमची पूर्ण डेट ऑफ बर्थ टोटल करून मग त्याला रिलेट करायचं आहे. ओके, ओके. ओके, ओके. तर आता 2 नंबर, 2 नंबरचे लोकं ते मून रूलिंग, चंद्राच्या रूलिंगमध्ये असतात. चंद्र काय आहे? आपल्याला इमोशन्स देतो, हं. आपल्याला क्रिएटिव्हिटी देतो किंवा आपल्याला अजून ब्राईटनेस, इमोशनल, रिलेशनशिप. हं. तर म्हणून चंद्राचे जे लोकं असतात ना, ते रूलिंग नंबरमध्ये तर ज्याची डेट ऑफ बर्थ 2, 11 किंवा 20 अशी असते. तर ते लोकं मून रूलिंगमध्ये असते. ते सेन्सिटिव्ह, इमोशनल, क्रिएटिव्ह. तर त्याचं काय असतं, जर ते नंबर जास्त झालं, तर ते लोक रडकुंडे जसे म्हणतात, दिवसभर रडायचं किंवा जरा काही झालं, की सेन्सिटिव्ह व्हायचे, एक्सट्रीम लेवल पर इमोशनली ट्रॉमेटिक भी होते हैं. तो दैट इज़ व्हाई आपको वहाँ पर बैलेंस करना ज़रूरी रहेगा. हं. ओके. सो 2 नंबरचे तसे असतात. मग 3 नंबर कोण आहे? 3 नंबर म्हणजे 1 प्लस 2 करेंगे तो 3 आएगा. तर 3 नंबरला मी प्रधानमंत्रीसारखं सांगते. कारण बरं. त्याच्याकडे लीडरशिप क्वालिटी आहे, कॉन्फिडन्स आहे, 2 नंबरची सेन्सिटिव्हिटीसुद्धा आहे आणि ते दोघी मिळून मग 3 नंबर बनते. तर 3 नंबरचे लोक जे असतात ना, ते एम्बिशियस असतात. पण ते लोकांसाठी किंवा लोकांच्या वेलफेअरसाठी ते कामं करतात. मग क्रिएटिव्ह असतात, होल्डिंग असते. कारण 3 नंबरच्या रूलिंग प्लॅनेट ज्युपिटर. ज्युपिटर जे देवतांचा गुरु आहे, लार्जेस्ट प्लॅनेट आहे. तर जर बघितलं ना, तर 3 नंबरमध्ये जे एक निगेटिव्ह पॉइंट आहे, ते म्हणजे त्यांना आहे ना, खूप जास्त ज्ञान गोळा करायचं, खूप जास्त मोठे-मोठे त्यांचे स्वप्ने असतात. हं. पण त्याला बॅलन्स केलं, तर मग ते इझिली अचीव्ह करतात ते. आता 4 नंबर हं. ओके. तर 4 नंबर जे आहेत ते रूल्ड बाय राहू. अँड राहू यू नो इट इज अ व्हेरी, व्हेरी मिस्टिरियस प्लॅनेट. तर राहूच्या नंबरमध्ये जे काही नंबर्स येतात ते आहेत 13 किंवा 22, 31. तर हे सगळे जे डेट ऑफ बर्थ जर तुम्ही टोटल केले किंवा डी-एनचं टोटल झालं, जर ते सिंगल नंबर केल्यावरती 4 वर येतात, तर त्या ग्रुपमध्ये आहे. त्याचे रूलिंग प्लॅनेट राहू आहे, मिस्टिकल प्लॅनेट आहे. तो कधी पण काय आहे ना, जे बीटन पाथ असतात, की लोकं हा फॉलो करतात. एम-बी-ए केलं किंवा बी-कॉम केलं आणि त्याच्यानंतर ते जॉबला लागले. ते 4 नंबरचे लोक तसे करत नाही. त्यांना काहीतरी वेगळं करावं लागतं. काहीतरी डिफरंट करायचं असतं आणि ते लोकांना कसं आहे ना, थोडंसं न्यू इन्व्हेन्शन्स किंवा न्यू समथिंग एडव्हेंचर करायचं असतं. तर त्यांनी आपलं ते कंट्रोल करून थोडंसं प्रॅक्टिकल लाईफमध्ये पण
जर त्याला कन्व्हर्ट केली, त्यांची वीकनेसला जर स्ट्रेंथमध्ये कन्व्हर्ट केली, तर ते लोकं जे असतात ते पायनियर्स असतात. म्हणजे खूप मोठी-मोठी अचीव्हमेंट्स ते आयुष्यात करू शकतात. तसं आहे. देन नेक्स्ट 5 नंबर. 5 नंबर. तर 5 नंबर जर आपण 1 to 9 बघितलं तर 5 इज इन द मिडल, इन द सेंटर ऑफ 1 to 9 सीरीज. सो 5 नंबर जे असतात ते मुलांबरोबर पण खूप चांगले मिक्सअप होतात किंवा ते मोठे किंवा जे एल्डर सिटिझन्स असतात त्यांच्याबरोबर सुद्धा खूप चांगले मिक्सअप होतात. तर 5 नंबर इज रूल्ड बाय मर्क्युरी. तर ज्यांची पण टोटल म्हणजे 5, 14 किंवा 23 तर ते 5च्या ग्रुपमध्ये असतात. त्याचे रुलिंग प्लॅनेट मर्क्युरी आहे आणि मर्क्युरी जे असं पारा आपल्याला माहीत आहे. पारा कुठे पण म्हणजे त्याला काही पण शेप देऊ शकतात तुम्ही. जे मर्क्युरी कधी बघितलं असेल, हो. थर्मोमीटर फोडून कधी बघितलं का? द्रव्यासारखं असतं, हां. पाण्यासारखं असतं. म्हणजे हो. सेमी लिक्विड असते सेमी ते. लिक्विड असतं. हो. तर ते सगळी कॅरेक्टरिस्टिक 5 नंबरच्या लोकांची मग ते असते. तडतडे सुद्धा असतात का? तडतडे असतात, एक बरं. जागावरती बसत नाही. त्यांना मी रेस्टलेस बीइंग सांगते. म्हणजे ओके. ते एक जागेवर बसत नाही. तर 5 नंबरचे जे लोकं असतात, जर तुम्ही त्यांना 9 to 5 च्या जॉबमध्ये लावलं, हां. म्हणजे ते बोर होऊन जातात किंवा त्यांना तिकडे मन लागत नाही किंवा दे विल आहे ना, चेंज देअर जॉब्स व्हेरी फ्रिक्वेंटली. तर म्हणून काय करायचं त्यांना आहे ना, मार्केटिंगमध्ये लावून द्यायचं किंवा सेल्समध्ये लावून घ्यायचं. नाहीतर काहीतरी ट्रॅव्हलिंग असलं, कुठेतरी त्यांना बाहेर थोडंफार जायचंय. जर 5 नंबरची फिमेल्स असली, तर ते घरात पूर्ण टाईम राहू शकत नाही. तर त्यांना काय करायचं मग? त्यांनी म्हणजे आठवड्यात किंवा महिन्याभरात आपली लिव्हिंग रूमची सेटिंग चेंज करायची. आज सोफा इकडे लावला, काल तिकडे लावला किंवा पडदे, कुशन्स तर ते लोकं म्हणजे रेस्टलेस होत नाही किंवा चांगले सेटल्ड असतात आणि खूप त्यांची पॉझिटिव्ह पॉइंट अशी आहे, की त्यांची कम्युनिकेशन खूप चांगले असतात. ते 2 लोकांमध्ये जे आपण कम्युनिकेटरचं जे काम करतात ना, ते त्यांचं खूप चांगलं असतं ते. त्याच्यानंतर 6 नंबरचं? 6 नंबर. आता 6 नंबर तुमच्या समोरच आहे. 6 नंबरचे लोकं जे असतात ते 6, 15, 24 या ग्रुपमधले असतात. तर त्यांचं रुलिंग प्लॅनेट इज व्हीनस. व्हीनस इज अल्सो टीचर ऑफ दैत्य, शुक्र जे असतात. तर त्यांच्या पण थोडंसं आपलं ॲटिट्यूड असते. त्यांना एक आपलं वर्चस्व पाहिजे असतं. पण बरोबर काय असतं त्यांना खूप लक्झरी पाहिजे. ते म्हणजे स्मॉल थिंग्स किंवा ॲडजस्ट करायचं त्यांच्यात नाही. खूप मोठे-मोठे महत्त्वाकांक्षा आहे. त्यांना खूप काही अचीव्ह करायचं आहे. पण त्याच्याबरोबर जे आहे ते मिक्स होते किंवा दे आर व्हेरी गुड होस्ट. जर ओके. तुमच्या घरात कोणी पण 6 नंबरचं जर असलं ना आणि तुम्ही पाहुणे बोलवले, तर ते त्यांना खूप चांगले होस्ट करतात. त्यांचं खूप चांगलं अवभगत करतात. तर कधी पण लग्न करायचं असला कोणाचा म्हणजे, तर सून आपली 6 नंबरची आली ना, म्हणजे कधी पण आपल्याला काही त्रास होत नाही. ती खूप चांगलं अवभगत करते किंवा पाहुणचार करते. तर असं असतं. 6 नंबरचे लोकं जे असतात लकी असतात ते. घराच्या लोकांसाठी खूप लकी असतात आणि त्यांच्यामध्ये जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते शुक्रासारखी असते, चंचल असते, क्रिएटिव्ह असते. काही ना काही क्रिएट करायचं आहे आपल्याला, तर तशी असते. आणि त्याच्यानंतर 7 नंबर? 7 नंबर इज व्हेरी गुड नंबर. इट इज रूल्ड बाय केतू. तर केतू जे आहे, जर तुम्हाला माहीत असेल, केतू म्हणजे आपला धड असते त्याला हो. फक्त. तर ते जे आहे ना, स्पिरिच्युअलिटीचा नंबर आहे. इनर विस्डमचा नंबर आहे. म्हणजे तुम्ही ॲनालिटिकल असतात. खूप कोणत्या पण सब्जेक्टमध्ये खूप डीपमध्ये जायचं, ॲनलाईज करायचं. ते पण आहे ना, लवकर ॲडजस्ट होत नाही. कारण त्यांचा वागणं आणि प्रॅक्टिकल नसते. जर कुठे जायचं असलं पिकनिकवरती, तर 7 नंबरचा जे काही माणूस असेल ना, तो आपला बुक घेऊन बसेल किंवा ते लेकच्या बाजूला बसून काहीतरी
थिंक करणार आहे. त्यांची आयडियाज खूप चांगली असतात. म्हणजे बरं. आउट ऑफ द बॉक्स आयडियाज त्यांची असते. हं. तर जर तुम्ही आर-एन-डीमध्ये 7 नंबरच्या माणसाला लावलं तिकडे, हं. त्याला अपॉइंट केलं, तर तुमची आर-एन-डीमध्ये जे रिझल्ट्स असणार आहे तुमच्या प्रॉडक्टचे, ती खूप चांगली असणार आहे तिकडे. तर 7 नंबरच्या लोकांना काय ते पण थोडे रेस्टलेस असतात. कारण त्यांना सगळ्यांच्या मिक्स नाही होत ते. तर त्यांना फिरायला आवडते. हं. मी काय म्हणते 7 नंबरची लोकं त्यांची बॅग नेहमी पॅक असते 24/7. तर मी त्यांना सांगा, की मला इकडे फिरायला जायचंय. ते म्हणतात, "हो, हो. चला, चला मी पण येते." असं असते ते. आणि 8 नंबर? 8 नंबरचे मिथ्स खूप आहे. ओके. लोकं थोडेसे फिअरमध्ये असते 8 नंबर आला म्हणजे हं. गेलं काहीतरी. हो, म्हणजे मी बऱ्याचदा ऐकलेलं आहे असं म्हणतात, की 8 नंबर जर आला, तर सगळ्या हं, गोष्टी लेट मिळतात किंवा मिळतही नाही. असं बरचसं हं. ऐकतं. आणि पण मॅम 8 नंबरकडे आपण वळूच. पण 1 ते 9 मध्ये सगळ्यात जर असं वाईट म्हणता येणार नाही, पण असं सगळ्यात न आवडणारा अंक म्हणजे 8 असू शकतो असं मला वाटतं. 1 ते 9 मध्ये. हं. ते जे आपण आधी पण सांगितलेलं आहे, ते खूप म्हणजे अर्ध नॉलेज आहे ओके, किंवा ओके, 50% नॉलेज आहे. ओके. आता जर आपण अ, 8 नंबरची फ्रिक्वेन्सी जर आपल्याला नाही भेटली, हां. तर लोकं हार्डवर्क कसे करणार? हं, सगळं काही आपल्याला विदाऊट हार्डवर्क तर काहीच भेटणार नाही. हं. हार्डवर्क कसे करणार किंवा मनी कसे गेन करणार? हं. कारण 8 नंबर जे आहे ते मनीचं नंबर सुद्धा आहे. बरं. पैशाचा नंबर आहे. शनी आहे ते आपले हं, 10वे घरचा मालिक आहे. शनी जर आपल्याला अ, प्रोत्साहित नाही केलं किंवा आपल्याला एनर्जीज नाही दिली, हं, तर आपले करिअर कसे डेव्हलप होणार आहे? तर करिअर डेव्हलप करायला आपल्याला ते नंबरचं आवड हं, लागणारच आहे. हं, तर म्हणून 8 नंबर जे आहे ना, त्याच्या अवती-भोवती खूप मिसकॉन्सेप्ट्स आहे हं, किंवा हं, फिअर असं पसरलेलं आहे. कारण काहीतरी आपल्याला पाहिजे लोकांना कंट्रोल करायला. हं, तर मी तर सांगते 8 नंबर इज व्हेरी लकी. बट त्याच्यात थोडे आहे, की स्ट्रगल असतात, हर्डल असतात. पण ते आपल्या पॉझिटिव्हसाठी. जर तुम्ही 2 नंबरचे असेल किंवा 5 नंबरची असेल, तर तुम्हाला ते जे बांधून ठेवायचं आहे, तुमचे गोल्स, अचीव्हमेंट्स तुम्हाला मिळायचे आहे, तर 8 नंबरची फ्रिक्वेन्सी तिकडे असायलाच पाहिजे. कारण 8 नंबर आपल्याला पेशन्स देतो, हं. आपल्याला स्टॅबिलिटी देतो किंवा वर्किंग करायचं आहे, हार्डवर्क करायचं आहे. तर 8 नंबर खूप चांगला आहे. त्याची कुठेतरी आपल्याला आपल्या डेट ऑफ बर्थमध्ये थोडीफार फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे. त्याच्यानंतर आता शेवटचा नंबर म्हणजे 9. 9 नंबर. हं. तर हा सर्वात शेवटचा नंबर आहे 9 नंबर. पण सर्वात पॉवरफुल नंबर आहे. बरं. कारण सगळ्यांची थोडी कॅरेक्टरिस्टिक घेऊन 9 नंबर बनतो. तर अच्छा. 9 नंबर इज लाइक मिलिटरी कमांडर. ओके. कमांडरमध्ये काय असतो, त्यांना म्हणजे राजा बसलेला आहे, पण कमांडरच्या हातामध्ये सगळी होल्डिंग आहे, पॉवर हं. आहे. काम करायचं, कनेक्ट करायचं, सगळं काही त्याच्याकडे आहे. तर जे काही 9 नंबरमध्ये येतात, ते नंबर आहे 9, 18, 27. हं. तर ते 9 नंबर आहे. मंगल रुलिंग आहे. हं. मंगल नसला, तर ती स्पार्क कुठून येणार आहे आपल्याला? ती फायर कुठून येणार आहे? तर म्हणून 9 नंबरचे जे लोकं असतात, लीडर्स आहे, फायटर्स आहे, ह्युमॅनिटेरियन आहे. म्हणजे माणुसकीसाठी जे कामं करायची, धडपड करायची हं, आहे, हं, हं. की अपलिफ्टमेंट करायची आहे, ते सगळे आपल्याला 9 नंबरमध्ये भेटते. फायर पण असेल, म्हणजे जास्त जर प्रमाण वाढलं 9 नंबरचा, म्हणजे तो अग्रेसिव्ह, फायटर किंवा आहे आपल्याकडे सलमान खानचं एक्झाम्पल 27 डेट ऑफ बर्थ आहे. तर म्हणून ते आपल्याला थोडं बॅलन्स करायचं. पण 9 नंबर इज व्हेरी गुड टू अचीव्ह युअर एम्बिशन्स, गोल्स हं. लाइक दॅट. तुम्ही आता एवढे जे प्रॅक्टिस करतात, बाकीच्या गोष्टी करतात, तर असे कोणते कॉम्बिनेशन्स आहे, ते म्हणजे खूप छान मानले जातात, ग्रेट किंवा भाग्यशाली मानले जातात. म्हणजे त्यांचे
मूल्यांक पण चांगला आहे आणि त्यांचा भाग्यांक पण चांगला आहे असं? त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला. हं, आता तुम्ही तुमच्या क्लासमध्ये आहे, हं, बेंचवरती बसलेले आहे आणि तुमच्या बाजूला जर तुमचा मित्र येऊन बसला, हं, तर तुम्हाला तिकडे अभ्यास पण चांगला होईल आणि खूप मन लागेल. हं. तुम्ही ते जे काही वर्ग चालू आहे, तिकडे तुम्ही खूप चांगलं अ, अ, चांगलं वाटेल तुम्हाला. म्हणजे संगत का असेल? हं. हां. आणि जर तुमच्या ते कोणीतरी म्हणजे आगाऊ मित्र आला. आगाऊ मित्र आला आणि तिकडे तुम्हाला डॉमिनेट करायचं आणि तो सुद्धा डॉमिनेट करतो, तर तुम्हाला किती डिस्टर्बन्स होईल. खूप जास्त होतो. तर तसं असतं ते जे कॉम्बिनेशन आहे, जर तुमचे फ्रेंडली नंबर्समध्ये आले, हं, कॉम्बिनेशन BN आणि DN, हं, तर ते लाईफ खूप चांगली, सक्सेसफुल हं, आणि खूप चांगल्या ग्रोथ, अपॉर्च्युनिटीज कॅप्चर करतात. हं, पण जर तुमच्या BN आणि DNमध्ये डिफरन्सेस आहे, जसं काही 4 आणि 8, हं, ज्याची बर्थडे BN आणि DN 4 आणि 8चं कॉम्बिनेशन आहे. आता 8 नंबर काय आहे? वर्कर टाइप आहे, सॅक्रिफायझिंग आहे, पेशन्स ठेवणारा आहे. हं, पण 4 नंबर रेस्टलेस, आत्ता मला रिझल्ट्स पाहिजे. हं, तर ते जर डेस्टिनी असली, तर ते लोकं काय आहे ना, कन्फ्यूज्ड असतात. हं, हं. त्यांना कुठं ना कुठं लाईफमध्ये स्ट्रगल, हर्डल, कारण एक मन सांगतो आत्ताच पाहिजे आणि दुसरं सांगतो की नाही थोडं थांबा. मग तो कुठे मध्ये येऊन ॲडजस्ट करत नाही, तर स्ट्रगल येते. मग असंच आपल्याला 1 एंड 9 ये अच्छा. कॉम्बिनेशन इज़ वेरी गुड. अगर ओके. 1 और 9 का कॉम्बिनेशन है BN और DN का, 1 नंबर लीडरशिप है, क्वालिटी है, हं, एम्बिशियस है, अचीव करना है, सामने वाले को कन्विंस करना है, हं, और 9 नंबर वहाँ पर 9 नंबर त्याला अचीव्ह करायला मदत करतो. ते ॲक्शन घ्यायला मदत करतो. तर ते कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. हं. तर असे वेगवेगळे आहेत BN, DNचे कॉम्बिनेशन्स. मॅम आता मी बऱ्याचदा ऐकतो, की तुम्हाला एक पर्टिक्युलर नंबर असतो, तो तुम्हाला फॉलो करत असतो. म्हणजे हं. प्रत्येक ठिकाणी लहानपणापासून जो पण म्हणजे मरेपर्यंत असं म्हणता येईल, की तो नंबर तुम्हाला कुठे ना कुठे दिसतो, फॉलो करत असतो किंवा तुमच्या परीक्षेच्या हॉल तिकीटवर असेल किंवा तुमच्या मोबाईलच्या नंबरमध्ये असतील. पण कळत-नकळत तो नंबर प्रत्येक ठिकाणी असतो. हे खरंच असं काही असतं? हो, हे असतं ना असं म्हणजे आहे ते. हं, आणि आजकाल तर जे आहे खूप लोकं त्याला फॉलो करू लागलेत. हं. कारण त्याला म्हणतात एंजल नंबर. ते कुठे बरं. ना कुठे आपल्या गाईडसाठी असतो हं, किंवा आपल्या लाईफच्या जर्नीमध्ये तो एक सपोर्टिव्ह नंबर असतो. म्हणून ते नंबर आपल्याला सगळीकडे दिसतात. असतोच, पण कोणी अवेअर असते, कोणी नसते त्याच्यामुळे. तर ते आहे एंजल नंबर. जसे हं, आपण 777 किंवा 111 किंवा 9 किंवा 9595 असे नंबर जे आपल्याला कुठे ना कुठे दर सर्टिफिकेटवरती, तारखावरती किंवा डॉक्युमेंट्सवरती असतात. हं. तर ते आपल्या गाईड्ससाठी असते ते आणि ते आपले अ, चांगले ॲडव्हांटेज घेऊ शकतात जर तुम्ही त्याचे अवेअर झाले तर. मग आता कसं असतं, की आता ते नंबर्स बरेच जण कन्फ्यूज होतात. तर मी स्वतः कन्फ्यूज आहे, की आता माझा डेस्टिनी नंबर म्हणजे एंजल नंबर माझा काय असेल? तर मग त्याला ओळखण्याचा काही आहे उपाय, एक छोटा उपाय? अ, त्याला ओळखण्याचे म्हणजे आहे ना टेक्निकल असं असतं, की तुमची डेट ऑफ बर्थ कधीसुद्धा तुम्हाला वाईट परिणाम देणार नाही. ती हं, 99% आपल्याला चांगलेच परिणाम देते. पण ते आपल्या डेस्टिनीच्या कॉम्बिनेशनवरती हं, पण हं, डिपेंडेंट हं, असते. तर बेसिकली जे युनिव्हर्सल नंबर जे चांगले आहेत, हं, ते 24 नंबर खूप चांगलं आहे. 24 नंबर आम्ही इकडे लेफ्ट हँडच्या अंगठ्याच्या खालच्या बाजूला जे काही शुक्रचं पर्वत आहे, तिकडे लिहिलं तर आपले जे काही अडचणी असतील किंवा काम डिले होतात ते लवकर होऊ लागतात. आणि मग अ, अ, 15 नंबरसुद्धा असतो, ते आपल्याला चांगले रिझल्ट्स देते. फास्ट ॲक्शन घ्यायला तसे असतात. हं. तर ते सगळे नंबर्स आपण यूज करू शकतो. जे काही युनिव्हर्सल आहेत, म्हणजे कोणी पण यूज करू शकतो ते. ओके. मग पैसा येण्यासाठी वगैरे थोडं सांगा ना आम्हाला थोडं एक्सप्लेन करून? पैसे हां, येण्यासाठी मी जे करते, सगळ्यात पहिले स्टक कुठे झालेले आहेत.
तुमच्या कॅलिबर कमी आहे किंवा रिसोर्सेस नाही आहे किंवा आपण करेक्ट लाईन चूज नाही केली आहे. थोडंसं तेवढं डीपमध्ये एकदा गेलं तर चांगलंच आहे. पण पैसे येण्यासाठी सगळ्यात चांगला नंबर आहे 741. जर 74 नंबर तुम्ही आपल्या लेफ्ट हँडच्या हं. हातावर किंवा इकडे लिहिलं किंवा 808 हे नंबर जे असतात ते पैशाचे नंबर आहेत. म्हणजे 808 हे पूर्ण हां, एक पूर्ण एक नंबर जसं एक ते नंबर आणि हां. पहिला कोणता सांगितला? 741 741 हा हां. पूर्ण तिथे लिहायचा. हां, ते पूर्ण नंबर जसे 741 नाही म्हणायचं, हां. 741च म्हणायचं त्याला. ओके, ओके, असं ओके. पण असतं ते. हां. तुम्ही ते नंबर चॅन्ट करू शकतात, हं. लिहू शकतात किंवा ते नंबरचं एक कागदावरती लिहून त्याच्यावरती पाण्याचा ग्लास ठेवा आणि मग ते पाणी 2-3 तासात चार्ज होईल. मग ते पाणी प्या. बरं. तर ते ऑटोमॅटिकली सगळे मोठं म्हणजे फ्रिक्वेन्सी, एनर्जीज काम करते. तर ते पाणी जर आपण पिले तर आपल्या पैसे कमवण्यात काय अडचणी आहेत किंवा कुठे आपण लेट होतोय ते आपल्याला समजायला सुरुवात होते. हे कशाला? आपली बॉडी जी आहे 70% पाण्याचं आहे. तर म्हणून पाण्यामुळे ते एनर्जीज आपल्यामध्ये जातात आणि आपल्याला ते इन्साइट्स भेटतात त्याचे. ओके. आता आजकाल बघतो आपण टॅटूचं खूप फॅड आहे. तर मी हं. टॅटू करून घेतला त्या नंबरचा? नाही, तसं नाही चांगलं. कारण हां, करतात खूप लोकं करतात ते हां. सिम्बल्स काढतात किंवा नंबर पण ते तेवढं काही मी टॅटूच्या फेवरमध्ये नाही आहे ओके, 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 त्याच्यासाठी. ओके. मॅम न्यूमरोलॉजीचा मेन गाभा जर आपण बघितला, तर त्या गाभामध्ये असं लक्षात येईल, की पहिला उपाय म्हणजे नावामध्ये बदल करणे. नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करणे. हा प्रश्न माझा पण आहे आणि माझ्या मित्रांचा सुद्धा आहे, की जेव्हा मी त्यांना सांगितलं, की तुम्ही आमच्या इथे स्टुडिओमध्ये येऊन आपण पॉडकास्ट शूट करतोय. तर त्यांनी सांगितलं, "हा प्रश्न नक्की विचार." तो प्रश्न काय, की जेव्हा तुम्ही नावामध्ये चेंजेस करायला सांगतात, तर त्या नावामध्ये फक्त स्पेलिंग आपण सोशल मीडियावरच चेंज केली तरी चालते, का गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्सवर सुद्धा चेंज करावं लागते? कारण की आजकाल आपण बघतो गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्समध्ये चेंजेस करणं म्हणजे डोक्याचा खूप भुगा होऊन जातो. हो. तर बेसिकली हे काय, की नावात फक्त चेंजेस करणं म्हणजे सोशल मीडिया झालं, जिथे-जिथे आपण आपलं नाव दाखवतोय तिथे-तिथे झालं. तर नेमकं हे काय? मग सर्वच याच्यावर चेंज करायचं? तर सगळ्यात बेसिक मी तुम्हाला एकदा सांगते. हं. आपल्या लाईफवरती 3 नंबर रूल करतात. बरं. आपली बी-एन, डी-एन आणि नेम नंबर. आता तुम्ही त्या तारखेला जन्म घेतला. तुमचं बी-एन आणि डी-एन तर आम्ही बदलू शकत नाही. हं. कारण ते आपण वरतूनच लिहून आणलेलं आहे. तर नेक्स्ट ऑप्शन जे आपल्याकडे आहे ते काय आहे? आपलं नाव. हं. कारण प्रत्येक अक्षर जे अल्फाबेट असतात त्यांची पण प्रत्येकाची एक-एक फ्रिक्वेन्सी असते, नंबर असते. तर त्या हिशोबाने जर बी-एन, डी-एनला बॅलन्स करायचं आहे हं. किंवा पुढे घेऊन जायचं आहे, तर सगळ्यात मोठं आपलं जे रेमेडी असते ते नावाच्यात असते. हं. तर नावची स्पेलिंग जी असते, जर आपण त्याच्यात चेंजेस केलं, हं. तर आपली लाईफ चांगली होते, सक्सेसफुल, गोल ओरिएंटेड होते. पण ते काय असतं आता जशी डिमांड तशी सप्लाय. तर इकडे काय झालंय आता पहिले काय असायचं, की आपल्याला सगळीकडे चेंज करायचं पासपोर्टवरती किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड. आता आजकाल ते खूप सोपं काम राहिलेले नाहीत. आपल्याला आता ते काय आहे एक डॉक्युमेंट्स आहे ते लागतात. पण कधीतरी वर्षात, 2 वर्षात एकदा ते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात आणि ती खूप म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस झालेली आहे. तर आजकाल जशी डिमांड तशी सप्लाय म्हणजे प्रॅक्टिकॅलिटीवर यायचं. तर मी काय सांगते ते खूप जास्त तिकडे जाऊन ते चेंज करण्याच्या ऐवजी जर आपण त्यांची फ्रिक्वेन्सीला इम्बाईब केलं, त्याला फॉलो केले, ते नावाने आपण स्वतःला ओळखा. आपल्या स्वतःची जी सोशल मीडिया आहे, व्हिजिटिंग कार्ड्स आहे किंवा ऑफिसच्या बाहेर जी आपण प्लेट लावतो हं. किंवा मोबाईलवरती आपलं वॉलपेपर आहे, तिकडे आपण ते आपली स्पेलिंग चेंज करून घ्या. तर तुमच्या फ्रिक्वेन्सीज त्या नावाला दिवसभर बघून चेंज होतात. हं. तुम्ही स्वतःला त्या स्पेलिंगशी ओळखू लागतात. हं. तर तेवढं केलं तरी चांगलं आहे. म्हणजे
मग तुम्हाला फक्त एवढं लक्ष ठेवायचं की हं. आपल्या आधार कार्डवरती किंवा पासपोर्टवरती काय स्पेलिंग आहे आणि बाकी डे टू डे लाईफमध्ये जर तुम्ही ते चेंज्ड स्पेलिंगशी आपल्याला स्वतःला ओळखू लागला, कनेक्ट झाला, तरी तुम्हाला ते फ्रिक्वेन्सी भेटतात, जे काही आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे तिन्ही नंबर आपल्या फ्रिक्वेन्सीमध्ये जर बॅलन्स झाले, तर लाईफ बिकम्स व्हेरी ईझी. हं. आता जसं तुम्ही नावाचं सांगितलं. आपण नावासोबत अजून एक नंबर सोबत खूप खेळत असतो, तो म्हणजे आपला मोबाईलचा नंबर. हं. ओके. आणि बऱ्याचदा आता मी रील्स वगैरे बघतो, ते बघतो, तर बरेच जण म्हणतात 2248 आणि शेवटी म्हणजे नकोय आणि शेवटी 555 असायला पाहिजे. असा नंबर खूप म्हणजे चांगला असतो. तर मग याच्यामध्ये किती सत्यता आहे आणि मोबाईलचा नंबर केल्याने खरंच त्याचे रिझल्ट मिळतात का? हो, आता जर तुम्ही 10, 15, 20 वर्षे मागे गेले, तर मोबाईल नंबर्स नव्हते तिकडे आणि जे लँडलाईन असायचे ते पूर्ण फॅमिलीसाठी असायचं. कोई पर्सनल नंबर नसायचा आपला. पण आता आपल्याला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपल्यापर्यंत नंबर आपल्या सराउंडिंगमध्ये असते. हं. तर म्हणून मोबाईल नंबरची इम्पोर्टन्स खूप वाढलेली आहे आता. आणि जे नंबर मोबाईल नंबरमध्ये असले, जर ते आपल्या हिशोबाने, आपल्या बॅलन्सिंगमध्ये असले, तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट येतात. ओके. तर ते जर आहे ते सांगतात, की 555 असायला पाहिजे किंवा 888 नसायला पाहिजे. पण कसं आहे ना, तुमची बर्थ डेट वेगळी आहे, त्याची वेगळी आहे. त्याच्या बर्थ डेटच्या हिशोबाने जर त्याला ते नंबर लकी असलं, तर तुम्ही ते नंबर वापरू शकता. पण जर अनलकी असलं, तर कसं काय ते तुम्हाला चांगले रिझल्ट्स देतील? प्रत्येक नंबरची कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे 5 नंबर पैसा देतो, चांगले कम्युनिकेशन करून देतो. मोबाईल नंबरचं काम काय आहे? कम्युनिकेट करायचं, कनेक्ट करायचं किंवा ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट करायचे आपले. हं. तर 5 नंबर तिकडे असायला पाहिजे, पण खूप जास्त 5 नंबर नाही पाहिजे. कोणत्या नंबरवरती 5 असायला पाहिजे, ते टेक्निकल आहे तिकडे ना. हं. म्हणजे 10 नंबरमध्ये 5 नंबर कुठे असायला पाहिजे, 1 नंबर ओके. कुठे असायला पाहिजे. जर म्हणजे तुम्हाला डेट ऑफ बर्थ 5 मई आहे, हं. तर ऑलरेडी यू हॅव 5 नंबर्स. हं. 5 मई, 5-5 आणि मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही 5-5-5 घेतलं, तर एक्सेसिव्ह 5 नंबर. म्हणजे तुम्ही बोलण्यात जसे आपण उलटी करतो तसे खूप जास्त बोलणार आहे. तुमची डील्स क्रॅक नाही होणार तिकडे. कोणी तुमच्या बोलण्याचे मुले पण काम करून नाही घेणार आहे, तसं पण असतं. तर बॅलन्सिंग पाहिजे. कोणत्या डेटला कोणता नंबर सूट करतो, काय प्रोफेशन आहे तुमचं. जे प्रोफेशन आहे त्याचे नंबर म्हणजे लकी आहे की नाही, ते बघून जर तुम्ही घेतले नंबर, तर खूप चांगले रिझल्ट्स येईल त्याचे. मग काही प्रोफेशन्स सांगा ना असे, की ज्यांना हा नंबर घेतला तर काही फायदा होऊ शकतो. असे काही प्रोफेशन्स? आता प्रोफेशन म्हणजे जर तुमचं बघितलं तर मार्केटिंगवाले असतात. मार्केटिंगवाले लोकांना काय असतं, समोरच्या माणसाला आपलं कम्युनिकेशन प्रॉडक्ट करायचं असतं. कम्युनिकेट करायचं आहे. हो. कॉन्फिडन्स असायला पाहिजे त्याला. प्रॉडक्ट्स डिस्प्ले प्रॉपरली सांगायला यायला पाहिजे त्याला. हं, हं, तर म्हणून त्यांना 5 नंबर, 1 नंबर, 3 नंबर हं. हे चांगले आहे त्यांना. ते नंबर जर तुमच्या मोबाईलच्या टोटलमध्ये आले तर. कारण मोबाईल नंबर 10 नंबरचे डिजिट्स असतात. पण टोटल इज इक्विव्हॅलंट म्हणजे 50% इफेक्ट मोबाईल नंबरच्या टोटलवरती असते. आणि बाकीचा 50%? बाकीचं 50 प्रत्येक जे 5-10 नंबर आहे ते 5-5% वी कैन गिव टू द 10 डिजिट्स. ओके, ओके. तो 50% अगर आपको यू वांट द रिजल्ट्स हं, तो टोटल पे फोकस करना है. हं. ओके. आणि मग त्याच्यामध्ये मग असं असायला असं काही आहे का आता मार्केटिंगच्या याच्यामध्येच आपण उदाहरण घेतलं, की हे हं. नंबर्स नकोय अख्ख्या नंबर्समध्ये, का तसं काही नाहीये? मार्केटिंगच्या लोकांना म्हणजे 2 नंबर थोडंसं तेवढं फ्रुटफुल नसणार आहे. हं, कारण ते लोकं काय करणार आहे मग समोरच्या प्रॉब्लेममध्ये गुंतून जाणार आहे आणि आपलं जे मेन पर्पज आहे प्रॉडक्ट्स प्रमोट करायचं ते बाजूला राहून जाईल किंवा जर तुम्ही पार्लर आहे तुमचं, तुमचे क्लायंट्स तुमच्या मोबाईलच्या मुले कनेक्ट होतात. मग तिकडे तुम्हाला 6 नंबर पाहिजे कारण तुम्ही ते आपलं अपग्रेडेशन दाखवणार आहे हं. किंवा ते लक्झरीज त्यांना असं कनेक्ट होईल, की हां, इकडे आम्हाला खूप चांगलं सर्व्हिस भेटतील.
तर त्यांच्या टोटल 6 वरती असायला पाहिजे. कपड्याचं कुणाचं काम असेल, गारमेंट्सचं, तर ते 6 वरती असायला पाहिजे, 2 ओके. वरती असायला पाहिजे. तर असं वेगळे-वेगळे म्हणजे लक्झरी रिलेटेड जेवढं पण असेल त्यांचा 6 नंबर असला 6 नंबरचं टोटल असलं, तर ते खूप चांगलं आणि रिझल्ट्स रेस्टॉरंट येतात. वगैरे यांचं? रेस्टॉरंटवाले त्यांचं तुम्हाला 6 पाहिजे किंवा तुम्हाला तिकडे अ, 2 पाहिजे आणि अजून 8 नंबर किंवा 9 नंबर पण चालते तिकडे. आणि आता सर्वात जास्त जे प्रोफेशनच्या बाबतीमध्ये चर्चा होते, डिस्कशन होतं. बरेच जण ते करताही. त्याला हं. कोणत्याच क्वालिफिकेशनची गरज नाही, असं म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केट. हां, मग त्याच्या ठिकाणी मग कसं? आता शेअर मार्केट जे आहे ते फ्लक्च्युएटिंग मार्केट आहे. तिकडे रेस्टलेस बंदा टिकू शकत नाही. हं. तिकडे थोडं पेशन्स, म्हणजे 4 नंबर स्टेबिलिटी टिकू शकत नाही तिथे. हां. थोडंसं पेशन्स आणि स्टेबिलिटी लागते तिकडे. हां. तर म्हणून तिकडे आपल्याला 1 नंबर त्याचे कॉम्बिनेशनमध्ये 5 असायला पाहिजे. म्हणजे 1च्या कॉम्बिनेशनमध्ये जर 5 असलं म्हणजे तो वाईज डिसिजन घेईल ओके. किंवा रिस्क घेण्याची पण त्याच्यामध्ये शक्ती येईल. तसं ते कॉम्बिनेशन असेल त्याचं. मॅम, खूप-खूप धन्यवाद. इथे आलात, एवढी महत्त्वाची माहिती आमच्यासोबत शेअर केली. आशा करतो तुम्हाला पण आमच्यासोबत जे संभाषण केलंय ते आवडलं असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपण अजून एक मोठा पॉडकास्ट अजून एक शूट करण्याचं आपण हे करू आणि तुम्ही इथे आल्याबद्दल पुन्हा एकदा खूप-खूप धन्यवाद मॅम. खूप-खूप धन्यवाद आणि लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स टू यू थँक यू मॅम. थँक बिकॉज यू. जे तुम्ही मोहीम केलेलं आहे, सुरू केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप पुढे जावं आणि खूप सक्सेस भेटावं. थँक यू कारण मॅम. तुमचे नंबर्स खूप प्रॅक्टिकल आणि एम्बिशियस आहेत. म्हणून चालेल. खूप धन्यवाद थँक यू मॅम. तुमचे. थँक यू सो मच. आणि मी माझ्या व्ह्यूअर्सला पण आता इथे सांगेल, की जर काहीही प्रश्न असेल किंवा काहीही गोष्टी असतील, तर मॅडमला खरंच रीच आउट करा. मॅडमपर्यंत पोहोचा. सगळ्या डिटेल्स मी तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आणि आमचे व्ह्यूअर्स नक्कीच तुम्हाला कॉल करतील, तुमच्याशी संपर्क साधतील. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक यू सो मच. थँक यू.